या व्हिडिओमध्ये आपण BAMS चा कट ऑफ काय जाणार आहे महाराष्ट्र स्टेटचा, या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण सर्व काही या चॅनलवरती मी तुम्हाला सांगणार आहे काउन्सिलिंग बद्दल। BAMS असो, BHMS असो, BDS असो किंवा MBBS असो, स्टेट कोटा, AIQ कोटा आणि मॅनेजमेंट कोटा बद्दल सविस्तर माहिती या चॅनलवरती मी तुम्हाला देणार आहे। आणि ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची आहे ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि माझी काउन्सिलिंग सगळ्यांपेक्षा वेगळी कशी राहणार आहे ती ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही क्लिक करून बघू शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की BAMS फर्स्ट इयरचा कट ऑफ काय जाईल, BAMS चा कट ऑफ काय जाणार आहे महाराष्ट्र स्टेटचा कॅटेगरी वाईज ते बघणार आहोत। तर आपण जर का बघितलं ओपन कॅटेगरीसाठी तर या वर्षी 3,64,976 रँकच्या आज ज्या विद्यार्थीचा आला त्या कॅटेगरीच्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग एकदम प्रॉपर करावी लागेल। ठीक आहे, मागच्या वर्षी याच रँक वरती राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कॉलेज अलॉट झाला होता। हे कॉलेज महेकर मध्ये आहे, ठीक आहे, बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये। त्याच्यानंतर आपण गोष्ट केली ओबीसी कॅटेगरीची, तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ काय गेला होता तर 3,67,669 असा क्लोजिंग रँक वरती कॅप 1 राऊंड मध्ये हा कट ऑफ गेला होता। तर हे मार्क किती होणार आहे या वर्षी तर 350 ते 355 मार्कच्या आज ज्यांचा स्कोर असला त्यांची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की त्यांना कॉलेज अलॉट होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण विचार केला VJNT चा तर 3,67,389 अथवा मार्क किती पाहिजे याला 350 ते 355, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण गोष्ट करून घेऊया NTB कॅटेगरीसाठी, तर NTB कॅटेगरीसाठी 3,98,698 असा कट ऑफ गेला होता। आणि आपण हे एक्सपेक्ट सुद्धा करू शकतो की या वर्षीचा सुद्धा याच्या इर्दगिर्द हा कट ऑफ राहणार आहे, म्हणजेच 340 ते 345 मार्कच्या सुमारास, ठीक आहे। त्याच्यानंतर NTC चा विचार केला आपण तर 3,91,576 म्हणजेच 345 ते 355 मार्क असा जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे। NTD चा विचार केला आपण तर 3,70,682 असा गेला होता। तर हे आपण एक गृहीत धरू शकतो की 3,70,000च्या आत जर का आपली रँक आली तर आपल्याला BAMS कॉलेज अलॉट होऊ शकतो, पण आपल्याला जी काउन्सिलिंग आहे ती प्रॉपर करावी लागेल। मी हे नाही म्हणत की तुम्ही माझ्याकडूनच काउन्सिलिंग करा, पण एक नक्की सांगू तुम्हाला इच्छितो की तुम्ही जर का काउन्सिलिंग करत असाल तर सगळेचे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवून एक एक व्हिडिओ बघून, या चॅनलवरती तर सगळं येणारच आहे, एक एक व्हिडिओ बघून नंतरच तुम्ही स्वतःची काउन्सिलिंग करावी जर का याच्या आत जर का तुमची रँक असेल तर, ठीक आहे। तसंच SC कॅटेगरीसाठी बघितलं तर 3,84,516 म्हणजेच 345 ते 350 मार्क या वर्षी। त्याचाच आपण ST चा विचार केला तर 5,97,279 म्हणजेच 280 ते 290 मार्क। SCBC कॅटेगरी या वर्षी राहणार आहे की नाही हे सांगणं कठीण आहे, पण मागच्या वर्षी SCBC कॅटेगरी होती त्याचा कट ऑफ काय गेला होता 3,93,061 असा कट ऑफ गेला होता BAMS साठी, ठीक आहे। तर 340 ते 350 मार्क आपण गृहीत धरू शकतो। जर का तुम्हाला मला भेटायचं असेल, मला भेटायचं असेल स्वतःला तर तुम्ही म्हाडा कॉलनी भोकरदन इथं सुद्धा व्हिजिट देऊ शकता, ठीक आहे। हे आपलं ऑफिस आहे, म्हाडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे, ठीक आहे। ऍड्रेस सुद्धा तुम्हाला मी सांगून दिलेला आहे। सो आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेशन नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक